वसुबाळा, म्हणजे त्या प्रेमाची कबुली वगैरे सगळं नशेतच होतं ना? वसू, फक्त ह्याच्या जोरावर बनीला कुठलंही आश्वासन देऊ नकोस हं? अगं नशेत बोलले ना ते. त्यांच्या मनात खरंच असं काही नसेल तर? नाही अगाई, माहित नाही का, पण काल आकाशावांशी बोलल्यापासून आहे ना, मला मला खरंच खूप शांत वाटतंय. असा विश्वास वाढत चाललाय. मला वाटतंय की ते परत येतील. आय एम रेडी. बनी, काय करतोयस तू? तू तर बोलली होतीस ना आपल्याला जायचंय, म्हणून मी बॅग भरली. चल निघे ना आता. नाही नाही बाळा, आता लगेच नाही जायचंय आपल्याला. आता का नाही बोलतेस? तू काल तर हो म्हणाली होतीस. बनी बाळा, बाबा येणार आहे आपल्याला घ्यायला. कधी येणार आहे? लवकरच येईल. तू नेहमी असंच बोलतेस, पण बाबा तर येतच नाही. मला माहिती आहे तुला बाबाकडे परत जायचंच नाही, कारण की तुमचं भांडण झाले म्हणून ना. नाही नाही बनी, इकडे ये तू, इकडे इथे बस. बनी, तुला माहितीये, आपली प्रेमाची माणसं असतात ना, त्यांच्यापासून आपण थोडे दिवस लांब राहायचं असतं. पण का? कारण लांब राहिल्यावर प्रेम वाढतं. आता मला सांग, तू इकडे आलास तर बाबांना मिस करतोयस ना? मी खूप मिस करतोय. मग तेच घरी असल्यावर मिस केलं असतं? नाही, कारण की तो तर माझ्यासोबतच असायचा. अच्छा, मला आता समजलं. म्हणजे मी आता करतोय तसंच बाबा पण मला मिस करत असणार. मग आता थोडे दिवस बाबाने आपल्याला मिस करू देत ना, मग नंतर तो येणारच आहे आपल्याला घ्यायला. वाट बघशील ना? ओके. गुड बॉय. जा, जाऊन बॅग ठेवून ये. ओके. खन्ना पॅव्हेलियन हॉटेलचा इव्हेंट आणि फूड फेस्ट. राईट, डन. ओके अखिल, आणि आज तू इंटर्नची मीटिंग बोलून घे आणि त्यांना फूड फेस्टची ब्रीफिंग देऊन टाक. इनफॅक्ट मला वाटतं की आपल्याला अजून थोडे व्हॉलंटियर्स मागवावे लागतील या फेस्ट करता. अखिल, ते पण तू अरेंज करशील? काय जमेल ना? दादा, तुला राग येणार नसेल तर एक सांगू? बोल ना. अरे बोल रे बिंदास. मला वेगळं काम करायचंय. म्हणजे इंटर्न्स बरोबर काम नाही करायचं आहे का? म्हणजे नाही, कुठल्या दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये काम करायचं? तसं नाही. अरे पण तू इंटर्न्सना खूप चांगला हँडल करतोस. तसं नाही, मला वेगळे प्रोजेक्ट्स करायचे आहेत. असे प्रोजेक्ट्स जे मी स्वतः लीड करेन. पण असे अचानक काय झालं? अचानक नाही दादा, बस ना आता. तर ग्रॅज्युएट झाल्यापासून मी तुझ्या हाताखालीच काम करतोय. नाव आय थिंक आय एम रेडी. तुझ्या बोलण्यावरून तरी मला असंच वाटतंय. पहा, एक मिनिट प्लीज, तुम्ही सगळे भांडू नका प्लीज. आपण छान डिस्कस करू, काहीतरी मार्ग काढू. आणि आकाश सर, मला वाटतं अखिलच्या बोलण्यात पॉइंट आहे. तुम्ही पण ही वेळ बरोबर नाही. ऑलरेडी एवढं मोठं कर्ज गेलंय, त्या लेवलचं काम आपल्याला प्रोड्यूस करून द्यावं लागेल. आणि ते आपण सगळे एकत्र नसू तर कसं शक्य आहे? सर, मला वाटतंय ते आत्ताच शक्य आहे आणि हीच करेक्ट वेळ आहे. हे बघा, मला असं वाटतंय की आत्ता जर आपण सगळे मिळून एका प्रोजेक्टवर काम करत असलो ना, तर डेफिनेटली ते प्रोजेक्ट सक्सेसफुलच होणार आहे की नाही? पण आपल्यातल्या प्रत्येकाने जर इंडिव्हिज्युअल प्रोजेक्टवर काम केलं तर ते सगळे प्रोजेक्ट्स सक्सेसफुल तर होतीलच, पण त्याचबरोबर कंपनीचा सुद्धा किती फायदा होईल? जवळजवळ 4 पट फायदा होईल सर. फायदा झाला म्हणजे कंपनीने पैसे कमवले, कंपनीचं नाव झालं, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे आपली आणि आपल्या कंपनीची ग्रोथ होईल. एक्झॅक्टली.
आकाश सर, हे बघा मला माहिती आहे की तुम्ही काळजी करता अखिलची. अखिलच्या बाबतीत तुम्ही प्रोटेक्टिव्ह आहात. आय कॅन अंडरस्टँड, दॅट इज ओके. पण अहो, कामाच्या बाबतीत अखिल वाघ आहे हेही आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. आणि पुढे जर काही अडलं ना तर आपण सगळे आहोतच की त्याला गाईड करायला. काय आकाश, मला सुद्धा वाटतं की अखिलला एक चान्स द्यायला हरकत नाही. तो एवढं म्हणतोय तर कदाचित तो करेल सुद्धा. दादा 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 कमॉन ना, दादा प्लीज ना, मला चान्स देऊन बघ. दादा मला 3 प्रोजेक्ट्स दे, मी तुला डिसअपॉइंट नाही करणार, खरंच प्लीज. दादा प्लीज ना. दादा ओके, हो दे तुझ्या मनासारखं. ये हुई ना बात. ग्रेट, क्या बात है अखिल. दादा दादा थँक्यू सो मच, दादा थँक्यू सो मच. बरं मग ठरलं ना, मग खन्ना, फूड फेस्ट आणि पॅव्हिलियन हॉटेल हे 3 प्रोजेक्ट्स मी हँडल करणार. हां डन. कॉंग्रॅच्युलेशन अँड ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू, आय एम सो हॅपी फॉर यू. थँक्यू. बरं, तुम्ही पुढचं डिस्कशन करा, मी थोड्या वेळाने भेटतो तुम्हाला. येतो. अरे आत्ता तर आलायस, लगेच कुठे निघालास? भास्कर दादा, मी परत येणार आहे. आत्ता फक्त एक महत्वाचं काम आठवलं, तेवढं करून येतो. हां सर, येतो.